ओबीसीतून मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकेरी टीका करणाऱ्या उभाटा गटाच्या डिपॉझिट जप्त झालेल्या लक्ष्मण हाकेंचा ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी काढला सगळा इतिहास. नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी व जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा एक GR काढला आणि तो जरांगे पाटील यांना दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर एकेरी टीका करत चर्चेत आलेल्या उभाटा गटाच्या लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांना कोर्टात भेटूया असे आवाहन दिले. त्यावर त्यांच्याच सांगोला तालुक्यातील ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी लक्ष्मण हाके यांचा आजपर्यंतचा सगळा इतिहास बाहेर काढत अगदी जशास तसे उत्तर देऊन त्यांना जोरदार खडेबोल सुनावले आहेत. पहा नेमकं काय म्हणाले ॲडव्होकेट बंडू काशीद. रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट बंडू काशीद. मित्रांनो, मराठा समाज रत्न मनोज जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं, नव्हे तर एक क्रांती केली, त्या मनोज जरांगे पाटलांच्या बाबत शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी मागासवर्गीय आयोग सदस्य यांनी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत. मनोज जरांगे पाटलांना ते म्हणतात, ए मनोज जरांगे, तुझी काय लायकी? तुझे जे चेले चपाटे आहेत त्यांना माझ्यासमोर घेऊन ये, कुठेही मीडियाच्या समोर घेऊन ये. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये लक्ष्मण हाकेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या लक्ष्मण हाकेला उत्तर देणं ही माझी नैतिक आणि जबाबदारी असल्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त करतोय. बंधूंनो आणि भगिनींनो, प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील आहेत. मी सुद्धा सांगोला तालुक्यामधलाच आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी पुराव्याच्या आधारे काही गोष्टी तुमच्या समोर सादर करतोय. बंधू आणि भगिनींनो, लक्ष्मण हाके हे सध्याच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. त्यांनी जाहीरपणे मराठा समाजाचा द्वेष तर केलेला आहे, परंतु मनोज जरांगे पाटलांना तुझी लायकी आहे का, तुझे चेल्या चपाट्यांना समोर घेऊन ये, हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, खरं तर मी चुकीच्या भाषेत बिलकुल बोलणार नाही, कारण ते आम्हाला बोलता येतं, परंतु त्याच्यातून तुमची संस्कृती समजून येते. लक्ष्मण हाके साहेबांना माझे काही प्रश्न आहेत नव्हे, एव्हाना सर्व जनतेला मला जर सांगणं आहे, हे लक्ष्मण हाके हे जे आहेत हे 2014च्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे होते. निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ते या माझ्या कार्यालयामध्ये आले होते. माझ्या कार्यालयातून ते काय घेऊन गेले ते त्यांनाच तुम्ही विचारा. 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेला हे लक्ष्मण हाके सांगोला तालुक्याचे माजी आमदार विश्वविक्रमवीर आमदार भाई गणपतरावजी देशमुख, शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीचा रिझल्ट असा आहे, भाई गणपतरावजी देशमुखांना 94,374 मते मिळाली, म्हणजे 47% मते मिळाली. शहाजी बापू पाटलांना 69,150 मते मिळाली, म्हणजे 34% मते मिळाली. आणि नोटा म्हणजे नन ऑफ अभाव, नोटाला त्या ठिकाणी 666 मते मिळाली. मग लक्ष्मण हाकेंना किती मते मिळायला पाहिजे होते ह्याच्यात? लक्ष्मण हाकेला मात्र 2014च्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त 527 मते, म्हणजे सांगोला तालुक्यातील जनतेने त्यांना 0.27% लोकांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे नोटापेक्षाही कमी. बघणे आणि बांधवांनो, 2019ची पुन्हा निवडणूक लागली. हे ग्रहस्थ 2019ला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले. प्राध्यापक लक्ष्मण हाकेला त्यावेळेला किती मते मिळाली? त्यावेळेला झालेल्या मतदानामध्ये शहाजी बापू पाटलांना 99,464 मते मिळाली. डॉक्टर अनिकेत देशमुखाला 98,696 मते मिळाली. नोटाला 700 मते मिळाली. आणि या लक्ष्मण हाकेला 2014 साली 527 मते मिळाली होती. 5 वर्षांनी ह्याच लक्ष्मण हाकेंना फक्त 267 मते, म्हणजे 0.12% लोकांनी मतदान केलेलं आहे. खरं तर ही तर आमदारकीची निवडणूक आहे. आमदारकीला संपूर्ण तालुक्यातून यांना एवढी मते मिळाली, म्हणजे लायकी कोणाची आहे, आपण कोणाच्या विरोधात बोलतो हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे. ही तर आमदारकीची निवडणूक होत आहे, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या समोर सुद्धा सोनंद
पंचायत समिती गणातून ज्यावेळेला 2016ला निवडणूक लागली त्यावेळेला 10 गावामध्ये 6 गावं धनगर समाजाचे होते. खरं तर त्यांना वाटलं 2 मराठे एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, म्हणून त्यांचा मतदारसंघ नसताना ते माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात पंचायत समितीला उभे राहिले. त्याला असं वाटलं की धनगर समाज, धनगर बांधव बहुसंख्य आहेत, मी निवडून येईल. वाईट वृत्तीचा असणारा हा माणूस, त्याला कोणाचं चांगलं चाललेलं बघवतच नाही, तो माझ्या विरोधात येऊन उभा राहिला आणि त्या ठिकाणी सुद्धा सपशेल त्याला समाजानं नाकारलं, त्याचा पराभव झाला आणि मी त्या ठिकाणी विजय झालो, पंचायत समिती सदस्य झालो. बंधूंनो, मराठा आमच्यासारखे सर्वसामान्य लोक सोडा, मनोज जरांगे सारखा एवढा मोठा समाजरत्न आज जन्माला आला असताना स्वातंत्र्य भारतामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी एका व्यक्तीनं लाखो लोक एकत्र करण्याचा जो काही विश्वविक्रमी केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधीजी असतील, यांच्यानंतर जो समाजाला एकत्र करणारा हा समाजरत्न ज्या वेळेला या भारतामध्ये, या मातृभूमीमध्ये जन्माला येतो त्यावेळेला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु अशा या सर्वसामान्य निरपेक्ष भावनेनं ज्यांनी आंदोलन उभा केलं, त्यांच्या पाठीमागे सगळा समाज उभा राहिला, सर्व जाती धर्माची लोक उभा राहिली. परंतु हा स्वतःला मागासवर्गीय आयोगाचा सदस्य समजतोय. तर सरकारला, महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, जाहीर आव्हान आहे, त्याचं क्वालिफिकेशन तपासा. तो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालाच कसा? आणि मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असताना तो या एका शिवसेनेसारख्या पक्षाचा प्रवक्ता होतोच कशाला, होऊ शकतो कशाला? तेव्हा माझं सांगणं आहे, लक्ष्मण हाके या व्यक्तीचा चेहरा जर बघितला तर तो ओरिजिनल चेहरा नाहीये. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा मूळ चेहरा जो आहे तो चेहरा फक्त डोक्यावरचा टोप काढायला सांगा, आपोआप लक्षात येईल की लक्ष्मण हाके कोण आहे. बघणे आणि बांधवांनो, एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर बोलताना मला जादा काही बोलायचं नाही, परंतु समाजामध्ये अशी रत्न जन्माला येतात त्यावेळेला अशा लोकांच्या पाठी उभं राहायचं असतं. काहीतरी मनोज जरांगे पाटलांच्याकडून समजून घ्या, शिकून घ्या. लक्ष्मण हाके साहेब, तुम्ही मनोज जरांगे पाटलांची लायकी सोडून द्या. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर, साध्या कार्यकर्त्यांच्या समोर तुमचा टिकाव लागत नाही. तुमची काय योग्यता आणि लायकी आहे? तेव्हा लक्ष्मण हाके, यापुढे मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही जर चुकून ही आक्षेपार्ह विधान केलं तर आम्ही कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तुमचा बंदोबस्त करू, एवढंच लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर त्या सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले, पण मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा देण्याची घोषणा करत 3 कोटी मराठा बांधवांना घेऊन थेट मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार अशी घोषणा केली. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथून मार्गक्रमण करत ते थेट नवी मुंबईच्या वाशीमध्ये आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत त्यांना आझाद मैदानात येण्यापूर्वीच मराठा आरक्षणाची मागणी मान्य करत कुणबी नोंदीच्या आधारे मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली. त्याबाबतचा एक GR थेट मनोज जरांगे पाटील यांना दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील सरकारच्या विनंतीला मान देत विजयी जल्लोष केला. मात्र उभाटा गटाचे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट एकेरी शब्दात टीका करत त्यांना थेट भेटूया असे आव्हान दिले. त्यावर ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी लक्ष्मण हाके यांचा जोरदार समाचार घेत त्यांचा यापूर्वीचा इतिहास बाहेर काढलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.